हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी छोले रात्रभर भिजत घातले होते आणि 3 शिट्ट्या करून ते छान बघा शिजून घेतलेले आहेत. आणि शिजताच्या वेळेस मैत्रिणींनो मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं. कसं मीठ टाकलं ना म्हणजे छोलेमध्ये मीठ जातं आणि खायला खूप छान लागतात हे छोले. तर आपण आता हे साईडला ठेवूया. आणि मी साहित्य घेतलेलं बघा, इथे चिरून घेतलेलं सर्व. कांदा घेतलेला आहे चिरून 2 मीडियम साईजचे, एक टमाटा घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, लसूण घेतला आहे तो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता गॅस का आपल्याला वळायचं आहे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे कढई ठेवून घ्यायची आपल्याला गॅसवर. आणि त्यानंतर आपली कढई तापली ना मैत्रिणींनो तर तेल टाकून घ्यायचं आहे. मी इथे साधारण 1 पळी तेल टाकून घेणार आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, पाहू शकता. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुललं ना त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. आणि लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने. लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मीडियम साईजचे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून द्यायचेत आपल्याला. आणि कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे. मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा थोडी. आणि कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला पुढे इथे अर्धा चमचा मी हळद घेतलेली, हळद टाकून दिलेली आहे बघा. हळद पण तेलावर छान परतून घ्यायची. मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटेसे व्हिडिओ असतात माझे, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा, छान छान कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे पाहू शकता. इथे मी छोलेचा मसाला घेतलेला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो. तर मी इथे 2 चमचे मी टाकून घेणार आहे हा मसाला. आणि मसाले मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर इथे कांदा मसाला घेतलाय मी 2 चमचे. तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करा. आणि जेवढी भाजी असेल तेवढी आपण मसाले त्याप्रमाणे मसाले इथं आपण टाकतो. भाजी जास्त असली तर मसाले पण जास्तच लागतात. ते मसाले छान तेलावर परतून घेतलेत बघा मी अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे हे करणार आहे मी मसाला टाकून घेणार आहे. आणि हा मसाला मैत्रिणींनो टाकला ना ग्रेव्ही छान येते ह्या मसाल्याला भाजीला बघा. 2 चमचे मी इथे मसाला टाकून घेणार आहे. ग्रेव्हीचा मसाला भेटतो मैत्रिणींनो. आणि छान हे तेलावर मसाले परतून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने आपल्याला. मैत्रिणींनो ह्याला मी वाटण वगैरे काहीच केलेलं नाही, अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. खायला खूप टेस्टी होती आणि नक्कीच करून पहा. इथे बघा मी छोले छान शिजवून घेतलेले ना, थोडेसे मॅश केलेत मी अर्धे मुर्दे असे, जास्त नाही. तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकून हे पण छान आपल्याला परतून घ्यायचेत बघा. आणि त्यानंतर पाणी टाकून घ्यायचे थोडं. सर्व एकदा परत भाजी ही छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. आपल्याला मैत्रिणींनो ही भाजी जास्त पातळ करायची नाही, अशी जरा ओलसर लपथपीत
ठेवायची, थोडं परत पाणी टाकून घ्यायचे आपल्याला आणि छान भाजी अशी मिक्स करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर घरातल्यांना सगळ्यांना आवडीने खातील आणि तुमचं कौतुक पण करतील। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही, मीठ थोडंसंच टाका, कारण पहिलं पण मी छोले शिजताच्या वेळेस मीठ टाकलेलं। इथे कस्तुरी मेथी घेतलेली मी थोडी, अशा हातावर जरा हाताने कुस्करून त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि सर्व भाजी परत छान मिक्स करून घ्यायची। बघा कस्तुरी मेथीने कशी टेस्ट येते छान भाजीला। मैत्रिणींनो, भाजी पण अशी बनवायची, आपण लक्ष देऊन जर भाजी बनवली तर खूप छान होती। मन लावून करायची म्हणजे छानच होतं कुठलं पण म्हणजे असं पदार्थ। पाहू शकता मस्त आपली भाजी झालेली आहे, भाजीला छान उकळी पण आलेली आहे। पाहू शकता तुम्ही, ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर बघा मी टाकलेली, भाजी आपली संपूर्ण झालेली आहे तर कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि भाजी परत एकदा छान मिक्स करून घेतली बघा अशा पद्धतीने। तर मैत्रिणींनो, ही छोलेची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा। आवडलं तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत।